इयत्ता 7वी नागरिक शास्त्र धडा पहिला भारताचं संविधान। आपल्या देशाचा राज्यकारभार आपल्या संविधानाप्रमाणे चालतो। प्रत्येक देशाच्या संविधानाचं स्वरूप त्या देशाच्या गरजा आणि उद्दिष्ट यांना अनुसरून निर्माण केलेलं असतं। देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले पायाभूत नियम, कायदे आणि तरतुदी ज्या पुस्तकामध्ये एकत्रित आहेत त्याला संविधान असं म्हणतात। संविधानालाच राज्यघटना असंही म्हणतात। संविधानामधील नियमांच्या सहाय्यानं आपले लोकप्रतिनिधी व्यवस्थित राज्यकारभार करू शकतात। संविधानामुळे नागरिकांचं स्वातंत्र्य आणि त्यांचे हक्क सुरक्षित राहतात। संविधानामुळे नागरिकांचा राज्यकारभारातील सहभाग वाढतो। संविधानामुळे नागरिकांना शासनाचे अधिकार आणि त्यावरील मर्यादा लक्षात येतात। भारताच्या संविधानाची निर्मिती। संविधान निर्मितीची सुरुवात 1946 साली सुरू झाली। स्वतंत्र भारताचा राज्यकारभार भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालावा यासाठी संविधान निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली। सारांश: देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले कायदे, नियम आणि तरतुदी ज्या पुस्तकात एकत्रित आहेत त्याला संविधान तसंच राज्यघटना असं म्हणतात। संविधानामुळे नागरिकांचे स्वातंत्र्य आणि हक्क सुरक्षित राहतात। संविधान निर्मितीची प्रक्रिया 1946 साली सुरू झाली। भारताच्या संविधान सभेत 299 सदस्य होते। B.N. राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते। धडा पहिला भारताचे संविधान। प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। संविधान म्हणजे काय? देशाचा राज्यकारभार सुयोग्य चालण्यासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे ज्या ग्रंथात एकत्रित आहेत त्या ग्रंथाला संविधान असे म्हणतात। भारताच्या संविधान सभेतील 2 स्त्री सदस्यांची नावे लिहा। भारताच्या संविधान सभेत सरोजिनी नायडू आणि राजकुमारी अमृता कौर या 2 स्त्री सदस्या होत्या। भारतीय संविधानाने कोणती मूल्ये स्वीकारली आहेत? भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समानता, बंधुता, सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता यासारखी मूल्ये स्वीकारली आहेत। संविधानात काय नमूद केलेले असते? संविधानात नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची रचना आणि अधिकार हे नमूद केलेले असतात। The greatest traveler. The Arctic tern, an ordinary-looking seabird, is the greatest traveler among all birds and animals. The total distance traveled by it in life equals twice the distance between the moon and the earth. Piping, sounding like a whistle. Call, the cry of a bird. Lagoon, a lake of salt water. Bill, a beak. Spectacular, making a very fine show. Fiercely, angrily, with a lot of force. धडा दुसरा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र। सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला तारा आहे। चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे। पृथ्वीवर आढळणाऱ्या अनेक घटनांवर चंद्र आणि सूर्य यांचा परिणाम होत असतो। उदाहरणार्थ भरती ओहोटी। सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशावर आपलं सारं जीवन अवलंबून असतं। रात्रीच्या वेळी आपल्याला चंद्राकडून चांदणं म्हणजेच सूर्याचा परावर्तित प्रकाश मिळतो। चंद्राला कक्षीय आणि अक्षीय अशा 2 गती आहेत।
चंद्राची अक्षीय गती पृथ्वीच्या अक्षीय गतीच्या मानानं खूपच कमी आहे. चंद्राला स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण करायला 27.5 दिवस लागतात. चंद्राची अक्षीय गती आणि कक्षीय गती एकसारखी असल्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते. चंद्राची पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 29.5 दिवस लागतात. ताती सावन सुमित्रा नंदन पंत। झम 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 मेघ बरसते हैं सावन के, छम 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 गिरती बूंदे तरुओं से झनके, चमचम बिजली चमक रही रे उर्मे घन के, थम थम दिन के तम में सपने जगते मन के, तड़तड़ पड़ती धार वारी की उन पर चंचल, टप टप झरती करमुख से जल बूंदे झलमल, दादुर टरटर करते झिल्ली बजती झनझन, के करतारे मोर पीऊ पीऊ चातक के गन, पकड़वारी की धार झुलता है मेरा मन, आओ रे सब मुझे घेर कर गाओ सावन, इंद्रधनुष के झूले में झूले मिल सब जन, फिर आए जीवन में सावन मन भावन। पाठ तीसरा सावन। प्रस्तावना। सावन के महीने में घनघोर वर्षा होती है। वर्षा की सुंदरता सावन में ही दिखाई देती है। इस कविता में सावन में होने वाली वर्षा का वर्णन किया गया है। सारांश। सावन मास में मेघ झमझम बरसते हैं, बिजली बादलों के उर में चमकती है और बूंदें छम छम करती हुई पेड़ों पर गिरती हैं। अंधेरा छा जाने से दिन रात सा लगता है। बारिश होते ही मेंढक टर्राते हैं, झिंगुर की झनकार सुनाई देती है। कवि का मन जलधारा को देखकर उसे हाथ में लेकर झूमने लगता है। वे चाहते हैं कि सब उन्हें घेर कर सावन का गीत गाएं, इंद्रधनुष के झूले में झूलना चाहते हैं। धडा 6 धार्मिक समन्वय। मध्ययुगीन भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये भक्ती परंपरेचा उदय झाला। भक्ती चळवळ। नायनार आणि अळवार या दोन भक्ती चळवळी दक्षिण भारतात उदयाला आल्या। यामधील अळवार हे विष्णू भक्त होते, तर नायनार हे शिवभक्त होते। या भक्ती चळवळींनी माणुसकी, भूतदया, करुणा, ईश्वर प्रेम या संबंधीची शिकवण दिली। रामानुज आणि इतर आचार्यांनी दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा पाया घातला। उत्तर भारतामध्ये संत कबीरांचे गुरु संत रामानंद यांनी भक्ती चळवळीची मुहूर्तमेढ रोवली। संत कबीरांनी सत्य हेच ईश्वर मानले। वाक्यांचे प्रकार। मुलांना, भाषा हे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं साधन आहे आणि या भावना आपण वाक्यांच्या स्वरूपात व्यक्त करतो। कधी आपण आपले विचार नुसते प्रकट करतो, तर कधी प्रश्न विचारतो। यावरून वाक्यांचे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य असे प्रकार पडतात। आता ही वाक्य वाचा। मी काल मुंबईला जाऊन आले। रवी पुस्तक वाचतो। आई उद्या लाडू करेल। या वाक्यांमधून फक्त माहिती दिली आहे, प्रश्नही विचारलेला नाही किंवा भावनाही व्यक्त केलेली नाही।
या वाक्यांमधून फक्त एक विधान करण्यात आलंय. अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असं म्हणतात. माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कर्णखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कर्णखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी माता, ज्यांच्या पायथागोरसचे प्रमेय. काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील चौरसाचं क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूंवरील चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतकं असतं. कर्णवर्ग बरोबर काटकोन करणारी एक बाजू तिचा वर्ग अधिक काटकोन करणारी दुसरी बाजू तिचा वर्ग. या गुणधर्माचा उपयोग करून काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी दिली असता तिसऱ्या बाजूची लांबी काढता येते. धडा 7वा. सजीवातील प्रजनन. स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करण्याच्या सजीवांच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतात. प्रजननाचे दोन प्रकार आहेत, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन. सजीवांमध्ये नर आणि मादी यांच्या युग्मकांच्या संयोगातून नवीन जीव निर्माण होतो. अशा प्रकारच्या प्रजननाला लैंगिक प्रजनन असं म्हणतात. याशिवाय होणाऱ्या प्रजननाला अलैंगिक प्रजनन असं म्हणतात. वनस्पतीतील प्रजनन. शाकीय भागांपासून होणाऱ्या प्रजननाला अलैंगिक प्रजनन म्हणतात. सपुष्प वनस्पतींमध्ये फळं आणि बिया यापासून प्रजनन होतं, त्याला लैंगिक प्रजनन म्हणतात. वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन. शाकीय प्रजनन यामध्ये खोडापासून, मुळापासून आणि पानापासून. विभाजन, कलिकायन, बीजाणुजन्य आणि खंडीभवन. शाकीय प्रजनन. वनस्पतींच्या मूळ, खोड, पान अशा शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन म्हणतात.